हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। आता नंतर शेवट पुंडलीकरधारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री सद्गुरु काशीनाथ महाराज की जय, श्री पंढरीनाथ भगवान, श्री बजरंगबली हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव पार्वती पति शिव हर हर महादेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, श्री गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। एका जनार्दने तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। जय जय ओ शुद्धे, उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये। ज्ञानोबा माऊलींच्या शुद्धतम हृदयातून प्रगटलेला हा श्री गुरुच्या प्रेमाचा वर्षाव आहे। एक शुद्ध दुसऱ्या शुद्धाला पाचारतो, एक शुद्ध दुसऱ्या शुद्धाला साद घालतो, एक हृदय दुसऱ्या हृदयाला भावानं आलिंगन देतं, एक आत्मा दुसऱ्या आत्म्यात एकरूप होतो। असा हा प्रसंग। शुद्ध कोण? वास्तविक पाहता की प्रत्येक जन्माला येणारा जीव आणि विशेषतः मानव हा शुद्ध नसला असला तरी अशुद्ध करूनच भूतलावर पाठवला जातो। की जशा प्रकारे तुम्ही अगदी बिस्किटाचं सोनं सुवर्णकाराला दिलं, आमच्या मुलीच्या लग्नाला मंगळसूत्र करायचे आणि ह्याचं मंगळसूत्र करा, असं गृहीत धरलं जातं की बिस्किटाचं सोनं शुद्ध असतं। परंतु ते सुवर्णकारकडे गेलं की सुवर्णकार त्याच्यात थोडंसं तरी हिणकस मिसळल्याशिवाय दागिना घडवत नाही। एक बाब, कारण शुद्ध सोन्याचा दागिना चलत नाही, लवकर झिजतो आणि त्याचं मूल्य कमी होतं। म्हणून जर थोडंसं तांबं जर त्याच्यात मिसळलं तर त्याची जी झीज असते ती झीज कमी होते। सुवर्णकार शहाणा असतो, म्हणून तुमच्या हिताची काळजी वाहण्याकरता तो स्वतःच्या अकलेनं त्यात थोडंसं हिणकस मिसळतो। दुसरी बाब की जेव्हा अलंकार घडतो तेव्हा त्याला डाग द्यावा लागतो, आणि डाग हा हिणकस धातूचा दिला जातो आणि मग दागिना घडतो। तशा प्रकारे आम्ही घडलो, कदाचित शुद्ध जरी असलो तरी त्याच्यात थोडंसं मायेनं अशुद्ध मिसळलेलं आहे, कारण माया शिरली की अशुद्ध झालं। आणि आमच्या स्वतःचं जे संचित प्रारब्ध कर्म आहे
त्या कर्माचे कितीतरी डाग, अदृश्य डाग आपल्या जीवात्म्यावर जडलेले आहेत. म्हणून आम्ही जन्मलोच ते अशुद्ध रूपानं. शुद्ध जर असतो तर वैकुंठात असतो, स्वर्गात असतो, कैलासात असतो, ब्रह्मलोकात असतो, सिद्ध लोकात असतो आणि कुठं असतो, पण मृत्यूलोकात नसतो. आम्ही मृत्यूलोकात आहोत. ह्याचं एकच प्रमाण म्हणजे आम्ही शुद्ध नाही, परंतु शुद्ध होण्याकरता जन्मलो. शुद्ध नाही परंतु शुद्ध होण्याकरता जन्मलो, ह्याचं भान प्रत्येकानं ठेवणं आवश्यक आहे. आणि काही आता हे ज्ञानोबा माऊली निवृत्तीनाथ हे शुद्ध असून सुद्धा जन्मले. कारण काय की परमात्म्याला ह्या विभूतीच्या माध्यमातनं स्वतःचं कार्य साध्य करायचं होतं. भगवंताच्या कार्याचं साधन म्हणजे संत आहेत. ह्याच संतात एक नमुना की थोडंसं त्यांचं जे अशुद्ध राहिलेलं असतं, कारण ही प्रक्रिया जन्मजन्मांतरीची प्रक्रिया आहे. परमार्थ अशुद्ध राहिलेलं असतं, कर्मशेष राहिलेलं असतं. ते कर्म भोगून संपवण्याकरता एखाद्या संताचा जन्म होतो. दुसऱ्या एखाद्या संताचा जन्म कसा होतो की पूर्वजन्मीची साधना अपूर्ण राहिली असेल तेव्हा त्या साधकाचा जन्म होतो. आणि साधक जन्मल्यानंतर जन्मताच त्याच्यात दैवी गुणाचा विलास असतो. अभिजात स्वभावता जन्मता सद्गुण ज्यांच्याजवळ आहेत ना, आणि जो कुणीही न सांगता, कुणी न शिकवता, कोणाचा उपदेश न घेता जन्मताच जो परमार्थाला लागतो, त्याचं थोडंसं अशुद्ध असतं. साधना थोडीशी अपुरी असते. ज्ञानोबा माऊलीने 6व्या अध्यायात हा विषय अगदी उत्तम प्रकारचा मांडलेला आहे की अर्जुनाच्या मनातली शंका की योग साधना तर ऐकायला एवढीच तन्मय करते आणि आचरण करण्याकरता, आचरण केल्यानंतर त्याचा जो लाभ आहे तो लाभ काय वर्णावा. परंतु साधना करत असताना कदाचित हा देह संपला, आयुष्य आहे तोपर्यंत जगायचे, संपल्यानंतर पुनश्य त्याची गती अवकाळी आकाशात निर्माण झालेल्या ढगाप्रमाणे होते का. क्षणभर दिसतात आणि नष्ट होतात, हवेत विरून जातात, वर्षाव न करता. भगवंतानं उत्तर दिलेलं आहे की मुळीच नष्ट होत नाही. परमार्थ हा कधीही नष्ट होत नाही. कदाचित त्याचं फळ आपल्या जाणीवेच्या कक्षेत येत नाही, कारण जाणीवेच्या कक्षेत येण्याकरता काही काही कर्माची, उत्तम कर्माची, पुण्यकर्माची फळं खूप काळानं आपणाला प्राप्त होतात. आता लक्षात घ्या की बीज पेरलं की लगेच आपण त्याची फळाची अपेक्षा करू का. कारण त्याचा जो कालावधी आहे तेवढा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच आपणाला प्राप्त होतं. मग कर्म केलेलं असतं पेरणीचं मिरगाला, आणि त्याचं फळ मिळतं कधी, दिवाळीला. तशा प्रकारे जी कर्म झालेली असतात पुण्यकर्म, ही पुण्यकर्म आणि जास्तीत जास्त चांगली पुण्यकर्म असतात ना, ती पुण्यकर्म कालांतरानच येतात. कारण चांगलं लगेच प्राप्त होत नाही. आपण शेतकरी आहोत, अगदी वरई, सावं, भुरकं, उडीद, मूग हे लवकर येतं. हा नियम द्राक्षाला लागू होत नाही, हा नियम उसाला लागू होत नाही.
म्हणजे जेवढं चांगलं असतं त्याच्याकरता वाट पाहावी लागते, वेटिंग करावं लागतं. आणि अशा प्रकारे सुचिताम श्रीमंताम गेही योगभ्रष्टाभिजायते. शुद्ध श्रीमंती असलेल्या घरात, शुद्ध श्रीमंती असलेल्या घरात आणि परंपरेनं परमार्थ चालत असलेल्या घरात त्याचा आपोआप जन्म होतो. आणि मग दशेची वाट न पाहता, वैशेची गावा न जाता बालपणीचं सर्वज्ञता वरिता येते. असा एक साधना शिल्लक राहिलेला एक संत असतो. आणि साधना शिल्लक न राहता की जो शुद्ध आहे परंतु जगाच्या कल्याणाकरता जो अवतरित झालेला असतो तो एक संत असतो, तो एक साधू असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. ज्ञानोबा माऊली निवृत्तीनाथ हे स्वतःचा काहीही हेतू नसताना जन्मलेले, स्वतः करता जन्मलेले नाहीत. भगवंतानं कुणाचा जन्म कसा घातलेला असतो आणि कुणाचं कर्म कशा करता असतं हे कधीच कुणाला कळत नसतं. कोण स्वतः करता जन्मालाच येत नाही, तर कोण स्वतःपेक्षा दुसरा विचारच करत नाही. दोन टोक आहेत. मी माझ्याकरता जन्माला आलो असं नाही. आणि बऱ्याचशा वेळेस खालच्या पातळीची मी माझ्याकरता जन्माला आलो म्हणून बऱ्याचशा वेळेस पालकांना आपल्या अपत्यावर आपली आवड कधीही लादू नये, कारण तो आपल्याकरता जन्माला आलेला नाही, तो त्याच्याकरता जन्माला आलेला. फार झालं तर सांगावं, फार झालं तर शिकवावं, पण प्रेशर करू नये. कुठल्याही पालकानं आपल्या मुलावर मुलीवर दबाव आणून हे कर ते कर, तो इंजिनिअरिंग करायला पाहिजे, तो डॉक्टर करायला पाहिजे, तो अमकं व्हायला पाहिजे, अशा प्रकारचं त्याच्यावर जबरदस्ती करू नये. कारण तो आपल्याकरता जन्माला आलेला नाही, तो त्याच्या स्वतः करता जन्माला आलेला. आणि त्याच्यापेक्षा निकृष्ट काय की जो दुसऱ्याला त्रास देण्याकरता जन्माला आलेला. त्याचा एकमेव एक कलमी कार्यक्रम काय, जन्मल्यापासून मरेपर्यंत इतरांना त्रासच देणं. मग आई असो, बायको असो, लेकर असो, भाऊ असो, बहीण असो, शेजारी असो, पाजारी असो, गावातले असो, परगावातले असो, इष्टमित्र असो किंवा कुणीही असो, जो दिसेल त्याला त्रास देणं हाच त्याचा कार्यक्रम असतो. जे स्वतः करता जन्माला आलेले नाहीत ह्या परंपरेतले ज्ञानोबा माऊली, आणि जे स्वतः करता जन्माला आलेले नाहीत ते निवृत्तीनाथ. आणि शुद्ध असल्यामुळं आताच म्हटलं की शुद्ध लवकर झिजतं, तशा प्रकारे ही शुद्ध होते, अतिशुद्ध होते, म्हणून यांना लवकर समाधी घ्यावी लागली 21व्या वर्षी. एकवीस वर्ष काय समाधी घ्यायचं वय? अहो 21 वर्षात आपला संसारही चालू होत नाही. आता जे मुलं 30 वर्षात स्वतःच्या पाया उभं राहतात, कदाचित 30 वर्षाच्या पुढं लग्न होतं, 35 वर्षेपर्यंत कदाचित लेकरं होतात. म्हणजे सगळं गणित सगळंच चुकतंय, हिशेब चुकतो. शुद्ध होते, लवकर झिजले म्हणून लवकर समाधिस्थ झाले. ही एक शुद्ध ज्ञानोबा माऊली श्री गुरुच्या रूपानं जे शुद्ध समोर साकारलेलं आहे त्या शुद्धाला साध घातात. जय जय ओ शुद्धे. आपण शुद्ध असल्याशिवाय दुसऱ्याच्या शुद्धतेची जाण येत नाही. कुठलाही कलाकार त्याच्यातला थोडा तरी तज्ञ असल्याशिवाय कळत नाही दुसऱ्याला इतरांच्या जवळ काय आहे ते. म्हणून ज्ञानोबा माऊली पराकोटीचे शुद्ध होते, म्हणूनच निवृत्तीनाथांच्या शुद्धतेचा ते स्वीकार करू शकले.
आणि स्वीकार करू शकल्यानंतर संत ही शुद्धच असतात. कदाचित तसे शुद्ध आपणाला वाटत नाहीत, तो आमच्या डोळ्याचा दोष आहे. आम्ही गुणग्राही नाही. माणसाचा स्वभाव हा वर्म शोधणारा स्वभाव आहे. कोणाचं काय चुकतंय, कोणाचं कुठं चुकतंय, कोणाचं कसं चुकतंय आणि ते उघडं कसं करायचं. आम्ही आमच्या बुद्धीला हे काम लावतो. कोणाचं चुकतंय, कसं चुकतंय, कुठं चुकतंय, का चुकतंय, आणि हे चुकलेलं सगळं केव्हा चफाट्यावर आणतो आणि त्याची सगळी प्रतिमा मलिन करतो. ह्याच्याकडे आमची सगळी शक्ती खर्च होत असते. आवरा, दोष शोधू नका, गुण शोधा. आणि प्रत्येकाजवळ कोणता ना कोणता तरी एक सद्गुण असल्याशिवाय तो माणूसच नाही. आणि एका सद्गुणासाठी त्याचा स्वीकार करा. हा जय जयकार, हा सात्विक जय जयकार आहे. हा जय जयकार एक संतत्वाच्या विशाल अधिष्ठानावर विराजमान झालेले ज्ञानोबा माऊली करू लागलेले. हा जय जयकार हा आत्म्यातनं आलेला पुकार आहे. बऱ्याचशा वेळेस जय जयकार हा अत्यंत नाटकी जय जयकार झालेला आहे आणि त्याची अगदी घाण येते, ऐकणाऱ्याला सुद्धा घाण येते. माझी आई किती मोठी आहे हे बाळ जेव्हा सांगतं, आईचं गुणगान करतं, ते कदाचित दुसऱ्याला कळत नसेल. कारण त्याच्याजवळ बाळाचं डोळे नाहीत, बाळाचं हृदय नाही, बाळाचा भाव नाही, बाळाचं काहीच नाही. म्हणून ज्ञानोबा माऊली आपल्या सद्गुरुनाथाचा महिमा गात असताना जय जय ओ शुद्धे म्हणून त्यांना साथ घालतात, सहज जय जयकार करतात. जेव्हा जय जयकार देह बुद्धीवर असतो तेव्हा तो जय जयकार व्यक्तीचा नाश करतो. विष देणारी माणसं परवडली, कारण हे विष आहे, हा विष ओकतोय, तिथं आपण कशाला जायचं म्हणून त्याच्यापासून दूर होतो. पण साखर पेरणारी माणसं, साखर पेरणी करणारी माणसं, स्तुती करणारी माणसं आमच्या जीवनात फार भयानक आघात करतात. कदाचित वस्तुस्थितीचा विपर्यास होऊन जेव्हा स्तुती होते तेव्हा बेडकालाही वाटतं मी हत्ती आहे. तशाच प्रकारे सामान्य जीवावर वाटतं की मी कोणीतरी महान आहे. आणि ज्याची लायकी नसताना एखाद्या शब्दानं त्याला त्या सिंहासनावर बसवलं एखाद्या स्तुतीनं तर तो पेलू शकत नाही, त्याचं नुकसान तो खूप. म्हणून स्तुती कोणाची करूच नाही, कारण स्तुती करणारा शत्रू ठरतो. मी त्याचा शत्रू व्हावं का स्तुती करू? फार वेगळं गणित आहे आणि ते आपण व्यवहाराच्या प्रांगणात मांडत असताना वेगळ्या स्वरूपात मांडतो. स्तुती करणारा शत्रू आणि निंदा करणारा मित्र आहे. परंतु आमची उलटी भूमिका असते की स्तुती करणारा मित्र असतो आणि निंदा करणारा शत्रू असतो. अगदी आपण तसंच बघतो.
स्तुती करणाऱ्याजवळ गोड विषय आहे, त्याचं पॅकिंग आकर्षक आहे. कारण आजचा जमाना हा पॅकिंगचा जमाना आहे, आकर्षक पॅकिंग. अगदी गुटखा सुद्धा बाजारात जे जे काय मिळतं ते जेवढं घाणेरडं असतं त्याचं उत्कृष्ट पॅकिंग असतं त्याचं. कारण अंदाजे उत्पन्नाच्या 10% पैसे पॅकिंग करता खर्च केले जातात. म्हणजे समजा एखादी वस्तू 100 रुपयाची आहे, 100 रुपयाच्या वस्तूला 10 रुपये पॅकिंग करता खर्च केलं जातं आणि 20 रुपये प्रचाराकरता केलं जातं, ॲडव्हर्टाइजमेंट करता. 20 आणि 10 30 झालं आणि 20% मधल्या शेल विकणाऱ्याकरता असतं, 20% कदाचित 30%. म्हणजे 30 आणि 30 60 झालं. आणि प्रोडक्शन ज्याचं असतं ना त्याच्याकरता 10 ते 20% असते, 60 आणि 20 80. आणि ती किंमतच असते 20%ची. म्हणजे 100 रुपयाची जर आपण एखादी वस्तू घेतलो तर त्याची प्रोडक्शन प्राइस, माल पाठवायचा आहे, एखाद्या लग्नाच्या बाजारात आणलं तर त्याचं सुद्धा वर मंडळी उत्तम प्रकारचं पॅकिंग करतात की इंजिनियर आहे, वकील आहे, डॉक्टर आहे, शेती आहे, अमुक आहे, तमुक आहे. हे शब्दाचं पॅकिंग झालं. परंतु अशी दुर्मिळ आहेत की जशा प्रकारे पॅकिंग सुंदर आहे तशा प्रकारे आतलं हे सुंदर आहे. आणि ह्याच्यात फक्त संतच मोडतात, दुसरे कुणीही मोडत. निवृत्तीनाथ सद्गुरुनाथ सुंदर आहे आणि ज्ञानोबा माऊलींच्या सुंदर शब्दानं निवृत्तीनाथांना ज्ञानोबा माऊलीनं तुमच्यासमोर ठेवलेला आहे. परमार्थाच्या प्रांगणात निवृत्तीनाथांना उभं केलेलं आहे. कुणी तर ज्ञानोबा माऊलींच्या सारख्या शब्द सम्राटानं उभं केलेलं आहे. ज्ञानोबा माऊली संत सम्राट आहेत, ज्ञानोबा माऊली ज्ञान सम्राट आहेत. परंतु त्याच्यापेक्षा मला म्हणावं लागतं की ज्ञानोबा माऊली हे शब्द सम्राट आहेत. ज्ञानोबा माऊलींच्या सारखे शब्द, अगदी योग्य ते शब्द, एक पारखी नजर बरोबर वेचून घेते. आणि अशा प्रकारे निवृत्तीनाथांना समोर आणलेलं आहे. शुद्ध समोर येणं खूप कठीण आहे. ज्याला स्वतःला कशाचीच गरज नाही त्याला समोर आणायचं म्हणजे अवघड आहे. आम्ही इतरांच्या समोर का जातो? कारण आमची वैयक्तिक गरज असते म्हणून आपण इतरांच्या जवळ जातो. कुठल्याही अगदी शेजारी जरी असला एखादा, शेजाऱ्याच्या घरी केव्हा जातो आपण? जर गरज पडली तर शेजाऱ्याच्या घरी सुद्धा जातो. मग ज्याला स्वतःची गरजच जी संपलेली आहे, स्वतःची गरज संपलेली आहे, तो तुमच्या समोर कशाला येईल? जगाच्या समोर कसा येईल? परंतु गरज त्यांची संपलेली आहे, त्यांना सुद्धा ज्ञानोबा माऊलींच्या शब्दांना आपल्या श्री गुरुनाथांना परमार्थाच्या व्यासपीठावर उभं केलं. जय जय ओ शुद्धे. आता नंतर ज्ञानोबा माऊली म्हणतात उदारी प्रसिद्धे. उदार, औदार्य हा भगवंताचा सद्गुण आहे. आणि परमात्मा प्रत्येकाजवळच आपल्याजवळची थोडं 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 देत असतो, प्रत्येकाला देत असतो. कितीही दिलं तरी परमात्म्याचं औदार्य संपत नाही, म्हणूनच तो परमात्मा आहे. कितीही दिलं तरी ज्याच्याजवळचं संपत नाही.
तो परमात्मा आहे आणि परमात्म्यापासून प्रत्येकाला उदारता हा गुण प्राप्त झालेला आहे. परंतु कुणाला तिळा एवढा, कुणाला मोहरी एवढा, कुणाला ज्वारी एवढा, कुणाला हरभरा एवढा, कुणाला आवळ्या एवढा, कुणाला केवढा, कुणाला केवढा, प्रत्येकाला प्राप्त झालं आहे. आणि ही उदारता जर नसती तर जीवसृष्टी स्थिर झाली नसती. कुठेतरी आईच्या हृदयात आपल्या लेकराविषयी उदारता असते म्हणून तो लेकरू जगू शकतो. उदारता नसती, निष्ठुरता जर असती तर लेकरूच जगू शकलं नसतं. अगदी वाघ हा हिंस्र प्राणी जरी घेतला, इतरांच्या बाबतीत क्रूर आहे, पण असा क्रूर असणारा वाघ किंवा वाघीण आपल्या लेकराच्या बाबतीत क्रूर नसते. दिली उदारता पण ती लेकरापुरती मर्यादित. पण तू परमात्म्यानं सद्गुरुनाथांच्या जवळ जी उदारता दिलेली आहे त्याच्यावर प्रायव्हेट प्रॉपर्टी हे लेबल लावता येत नाही. बऱ्याचशा वेळेस आपणाला काय की लेबल लावायची असते की प्रायव्हेट प्रॉपर्टी, वैयक्तिक मालमत्ता. मग ती वैयक्तिक मालमत्ता थोडीशी विस्तारित होती आणि परिवाराची मालमत्ता होती. तो परिवार मोठा झाला की मग भावाभावाचं विभाजन होतं आणि ह्या भावाची मालमत्ता ती भावाची मालमत्ता अशा प्रकारचं त्याचं वाटणी होती, विभाजन होतं. मग गावाची मालमत्ता, स्टेटची मालमत्ता, ही भांडणंसुद्धा त्या संदर्भात होतात. आता कर्नाटकाचं महाराष्ट्राचं भांडण आहे, भाषेचं भांडण, पाण्याचं भांडण, महाराष्ट्राचं आंध्राचं भांडण आहे, पाण्याचं भांडण. म्हणजे अशी स्टेटची भांडणं, ह्याच्या पुढे गेलं तर देशादेशाची भांडणं. कारण एक सीमा येते, वैयक्तिक मालमत्तेला सीमा येते आणि माणसाचा स्वभाव की प्रायव्हेट प्रॉपर्टी जमा करायची. परंतु ज्याच्याजवळ वैयक्तिक काहीही नाही तो संत, आणि जो सदैव इतरांना देण्याकरता तत्पर असतो तो संत, तो सद्गुरू. कदाचित ही उदारता प्राणांत करू पाहिलं तरी सुद्धा जीव देण्याकरता सुद्धा जो तयार असतो इतरांच्या करता तो सद्गुरू. जीव देण्याकरता. शेवटच्या क्षणाचा जशा प्रकारे एक प्रसंग आहे ज्ञानेश्वरीत. मग तो सावळा सकंकणो भाऊ पसरवणे दक्षिणो आलिंगीला स्वशरणो भक्तराश हृदयाहृदय एक झाले ये रधीचे ते हृदयी घातले द्वैत न मोडता केले आपणा ऐशे अर्जुना. खरं तर काय की हा प्रसंग भगवंतांना अर्जुनाचा मोह दूर करण्याकरता गीता प्रतिपादन केली. शब्दानं समजत नाही म्हणून त्याचं प्रात्यक्षिक केलं. 11व्या अध्यायातलं विश्वरूप हे भगवंताचं जे दर्शन आहे हे शब्दानं समजत नाही, प्रत्यक्ष प्रात्यक्षिक. हे कसे मेलेले आहेत आणि तू कसा निमित्त आलाय हे तूच पहा. तरी सुद्धा अर्जुनाला कळालं नाही की काय, म्हणून भगवंतानं अर्जुनाला आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्यानंतर भगवंताच्या हृदयातलं अर्जुनाच्या हृदयात गेलं. भगवंताचं भगवंत पण मोडलं नाही आणि अर्जुनाचं अर्जुन पण हे मोडलं नाही. द्वैत न मोडता केले आपण ऐशे अर्जुन. तशा प्रकारचा एक प्रसंग असा आहे की रामकृष्ण परमहंस निजधामाला जाण्यापूर्वी विवेकानंदांना जवळ ये म्हटलं
आणि जवळ ये म्हटल्यानंतर विवेकानंद जवळ आले आणि विवेकानंदांना आलिंगन दिलं. एवढा अधिकारी विवेकानंद, पण तो क्षणभर तोही सगळं विसरला. 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट झाले आणि मग रामकृष्ण परमहंस म्हटले की म्हणजे नरेंद्र, आत्ता मी खऱ्या अर्थानं भिकारी झालो. खऱ्या अर्थाने मी भिकारी झालो. आत्ता माझ्याजवळ कोणालाच काय देण्याकरता काही शिल्लक राहील. परमार्थातलं कृपादान यदा कदाचित ही कृपादान देत असताना फार मोठी जबाबदारी, एक नैतिक जबाबदारी. ही नैतिक जबाबदारी क्षणभर बाजूला सारून कोणाला द्यायचं, किती द्यायचं, भगवंत सुद्धा सद्गुरूच्या सिंहासनावर जेव्हा विराजमान झाले तेव्हा अर्जुनाला किती द्यायचं हे विसरला. आणि ती उदारता कोणती, तर अनवरत आनंदे. अनवरत म्हणजे सतत. सतत म्हणजे सातत्यानं आनंदाचा वर्षाव करणार. आपला वर्षाव असतो ना, मेघ उदार परी ओसरे. ढग उदार आहेत परंतु ओसरतात. ढग काय सतत वर्षाव करू शकत नाहीत. कुठल्याही माणसाच्या देण्याला प्रकृतीचं बंधन आहे, परंतु आतलं जे आनंद आहे ना, हे आनंद प्रकृतीच्या पलीकडचा आहे. आणि प्रकृतीच्या पलीकडचा जो आनंद असतो तोच खरा आनंद असतो. प्रकृतीच्या कक्षेत, प्रकृतीच्या हे शरीराच्या सीमेत येणारा आनंद आहे ना, तो आनंद मर्यादित आहे. अमर्याद आनंद काय की प्रकृतीच्या पलीकड, शरीराच्या पलीकड जो गेला तोच आनंदमय झाला. कारण आनंद हा आत्म्याचा स्वभाव आहे, सच्चिदानंद. आणि ह्या आनंदाचा वर्षाव करणाऱ्या, उदारतेच्या बाबतीत प्रसिद्ध असणाऱ्या आणि एकदम शुद्ध असलेल्या सद्गुरुनाथा, तुमचा जय जयकार असो. कारण दुसऱ्या ओवीत ज्ञानोबा माऊली म्हणतात की विषय वेळी मिठी दिधलिया नुठी ताठी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष्य होय. उपमा आहे की विषयाच्या विषधरानं म्हणजे सापानं मिठी मारलेली आहे. ही जीवाला मिठी मारलेली विषयानं जीव स्वतःच्या सामर्थ्यानं सोडवू शकत नाही. कारण तसं म्हटलं तर विषयाची शक्ती अमर्याद आहे आणि जीव हा मर्यादित आहे शक्तीचा. चिखलात एखादी गायी सापडली किंवा चिखलात आपण सापडलो, अर्थात तो चिखल 1 फुटापेक्षा जास्त असायला पाहिजे. चिखलात सापडल्यानंतर आपण एक पाय काढायला जातो, एक पाय निघतो, पण तो पाय निघाला की दुसरा पाय त्याच्यापेक्षा जास्त खोल जातो. म्हणून म्हटलेलं आहे की बुडत्याचा पाय खोलात. कारण काय, एक काढला की संपूर्ण शरीराचं वजन दुसऱ्या पायावर सगळं बसतं. त्याच्यामुळं तो जेवढा रुतलेला आहे त्याच्यापेक्षा जास्त रुततो. मग तो काढण्याकरता दुसरा पाय ठेवतो ना, त्याच्यापेक्षा जास्त तो रुततो आणि मग पहिला पाय निघू शकतो. म्हणजे असं आपण रुततच जातो. आम्ही आमच्या प्रयत्नानं
कोणताही माणूस ह्या विषयाच्या सीमा ओलांडून कधीही जाऊ शकत नाही. आणि जेव्हा श्री गुरु कृपादृष्टी होते तेव्हा विषय तो त्याचा झाला नारायण अशी अवस्था होते आणि विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला ह्या अवस्था प्राप्त होते. म्हणून की जे विषयातीत झालेले आहेत त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपलं विषयाचं चिंतन कमी झालं की समजायचं की ही तर दिव्यत्वाची प्रचिती आहे. संसारी जीव जर एखाद्या व्यक्तीच्या जवळ बसला, कारण काय की न बोलता ते दुसऱ्यात संक्रमण होतात विचार. संसारी जीव जेव्हा संतांच्या जवळ बसतो ना, सहजच विषयातीत होतो. आणि जोपर्यंत असा होत नाही तोपर्यंत तो परमपदाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि ही विषयातीत किती अवस्था आहे ह्याचं आजचं उदाहरण मार्गशीर्ष पौर्णिमा, श्री गुरुदेव दत्त यांचा जन्मदिन. अत्री आणि अनसूया. अनसूया म्हणजे इतरांच्या विषयी अजिबात असूया नसते ती. आणि अर्थात स्वतःच्या गुणवत्तेनं स्वतःचं प्रसिद्धी वाढत असते. कुठलीही प्रसिद्धी असते ना, शुद्ध प्रसिद्धी, कितीही प्रयत्न केला प्रसिद्ध होण्याचा, आता सगळेच त्याच्या पाठीमागे लागले. मग ही वर्तमानपत्र, टी व्ही, हे सगळं रोडवरचे बोर्ड सगळे प्रसिद्धीच्या पाठीमागं अगदी पळणारे आहेत. परंतु सज्जनांची, संतांची प्रसिद्धी होते ना, ते स्वतःच्या गुणवत्तेवर प्रसिद्धी होते. अनसूयेची प्रसिद्धी स्वर्ग मृत्यू पाताळ पतिव्रता. कारण हे आमच्या संस्कृतीचं वैभव आहे. पातिव्रत्य हे आमच्या संस्कृतीचं वैभव आहे. आणि हे आमच्या संस्कृतीचं वैभव आम्ही प्राणपणानं जपायला पाहिजे. कैलासात, ब्रह्मलोकात, वैकुंठात ती कीर्ती पोहोचली. आणि जी स्वतः असूयारहित आहे म्हणजे मत्सररहित आहे, तिच्याविषयी मत्सर निर्माण झाला. कोणाला? विष्णुपत्नी, शिवपत्नी आणि ब्रह्मदेवाची पत्नी हिला. आणि हेही केलं सगळं नारदानं. आणि बघू ती कोण आहे म्हणून तिची सत्व परीक्षा पाहण्याकरता ह्या तिघींना आपल्या पतीला पाठवलं अनसूयेच्या दारात. ओम भवंती भिक्षाम देही ह्या स्वरूपात. आणि हे साधूच्या वेशात आले, भिक्षा मागितली. अनसूया भिक्षा घेऊन आली. त्यावेळेस म्हटली की अशी भिक्षा आम्हाला चालत नाही, आम्हाला इच्छा भोजन द्यायला पाहिजे, आमची जशी इच्छा असेल तशा प्रकारे द्यायला पाहिजे. आणि ज्ञानोबा माऊलींची एक ओवी आहे, अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती. कुठलाही साधू जर आपल्या दरवाजासमोरून गेला तर तो आपलं पुण्य घेऊन जातो. आपण जर त्याचा योग्य आदर, सत्कार, स्वागत जर योग्य प्रकारे केलं नाही तर आपलं पुण्य घेऊन तो साधू जातो. अपमानेला अतिथी ने सुकृताची संपत्ती. काय इच्छा आहे, कसलं भोजन हवं? भोजन हेच असलं तरी चालेल, पण तो आम्हाला नग्न अवस्थेत वाढायला पाहिजे, काय हरकत नाही, बसा. आणि तिनं चिंतन केलं. आणि मी जर खरी पतिव्रता असेल
तर ही माझी लेकरासारखी होती. आणि तीर्थ प्रोक्षण केल्याबरोबर ते देव बाळ झाली. ही घटना घडली दुपारी 12 वाजता. 12 वाजता घटना घडल्यानंतर खूप वाट पाहिली, पती परत आले नाहीत. ह्या घाबरल्या, काय झालं बघायला आल्या अनुसयाच्या दारात. आणि अनुसयाच्या दारात आल्यानंतर आमचे पती इथं आले होते. कुठं आहेत ते? आहेत की घरात मध्ये? कुठं आहेत? पाळण्यात आहेत. आम्ही घेऊन जायला आलो आहे. घेऊन जाऊ तुमचं तुम्ही. आता ह्यांना अडचण पडली की आपला पती कोणता, आणि जर अनवधानानं आपला नसल्याला जर घेऊन गेलो तर आपल्या पातिव्रत्याला किती मोठा ही आहे. ते दिगमूढ झाल्या. अनुसयेला शरण गेल्या आणि आमचे पती आम्हाला दे म्हटल्यानंतर सूर्यास्ताच्या वेळेस ब्रह्मा विष्णू महेश हे कोणती कोणती बाळं आहेत ते कळालं. चंद्रमा आणि दुर्वास ह्यांचे वेगवेगळे झाले आणि ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिन्हीचं एकत्रीकरण गुरुदेव दत्त आम्हाला प्राप्त झाले. आणि तेव्हापासून एक गुरु परंपरा, गुरु गादी निर्माण झाली. ह्याच्या पाठीमागं एक पतिव्रतेचं तेज, पतिव्रतेची तपश्चर्या पाठीमाग आहे. ही देवता आम्हाला प्राप्त होण्याकरता आणि त्याचाच प्रचार परंपरा सुरू झाली. संप्रदाय, वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक संप्रदाय. इथं कुठल्याही जातीला नो एंट्री नाही. लहान असो, तरुण असो, वृद्ध असो, स्त्री असो, पुरुष असो, ह्या देशातला असो, परदेशातला असो, ह्या जातीतला असो, त्या जातीतला, कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत. सर्व समावेशक आहे. कारण काय की वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञानच सर्वसमावेशक आहे. आदिनाथांच्या पासून एक परंपरा आलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. दुसरी महाविष्णूपासून परंपरा आलेली आहे. तुकोबरांची परंपरा महाविष्णूची परंपरा आहे, चैतन्य संप्रदाय. ज्ञानोबा माऊलींची परंपरा ही शिवाची परंपरा आहे. ना आदिगुरु शंकरापासून शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला जो आमोज. आणि नाथ पैठणचे, ह्या पैठणच्या नाथांची परंपरा ही दत्ताची परंपरा आहे. कारण नाथांचे गुरुदेव श्री जनार्दन स्वामी हे दत्तात्रयाचे अनुग्रहित होते. हे जसं समावेशक आहे, तिन्ही सगळं चांगलं आहे ना, आणि खरं काय उत्तम आहे, उदात्त आहे, ते सगळं एकत्र केलेलं आहे. आणि आम्ही दत्तात्रयाला अगदी पांडुरंग परमात्म्यासारखं प्रमाण मानतो. आम्ही भगवान शिवाला पांडुरंगासारखं प्रमाण मानतो. आणि ही वारकरी संप्रदायातली परंपरेला अनुसरून आपण दत्त जयंती करतो. दत्त जयंतीच्या वेळा 2 आहेत. दुपारी 12 वाजता ती बाळं झाली म्हणून गुलाल टाकला जातो, आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस परमनंट अनुसयाजवळ जे बाळ राहिलं म्हणून गुलाल टाकला जातो. अशा प्रकारे ही परंपरा आमच्यापर्यंत आली. आजच्या या दत्त जयंतीच्या परंपरेला अनुसरून आपण या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण नामसप्ताह केला.